आज मी बनवलेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल आलू मटरची भाजी. चला तर मग तुम्हाला पण रेसिपी दाखवते मी कशी बनवली ते. तर इथे कांदा, टमाटा, जिरे आणि लसूण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि इथे मी बटाटे आणि वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही इथे फ्रोझन वाटाणा देखील यूज करू शकता, पण तो थोडा वेळ पाण्यात ठेवा. आणि बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत, त्यामुळे वाटाणा जो आहे तो नॉर्मल टेम्परेचरवर येतो. तर इथे आपण वाटण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. तेलामध्ये आपण टाकणार आहोत खडा मसाला. तुमच्याकडे जो काही खडा मसाला असेल तो टाकू शकता. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे लाल मिरची सुकीवाली, त्याने वास खूप छान येतो आणि टेस्ट ही चांगली येते. आणि त्यानंतर मसाला ॲड करून मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे टाकलं अद्रक लसूण पेस्ट, चटणी, आणि पुन्हा एकदा मी मसाला छान भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे आता तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आहे, बटाटा आणि वाटाणा. पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मग ॲड करायची आहे आणि 5 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला थिकनेसनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी मसाल्याचं पाणी ॲड केलं आहे आणि थोडंसं वरतून आता तुम्ही बघू शकता ग्रेव्ही माझी मी कितपत ठेवली. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि 15 ते 20 मिनटं भाजी जी आहे ती शिजून द्यायची आहे. तर इथे आपली आलू मटरची भाजी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करा.